जर शिवसेना टिकवायची असेल तर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची युती तोडावी, नाहीतर शिवसेनेचं 2024 मध्ये खूप मोठे नुकसान होईल। तर या सरकारमध्ये नेहमी भांडण होत असतात, त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही। त्यामुळे शिवसेनेने भाजपासोबत आता ही युती करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करतो, असं विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अमरावती शहरात दौऱ्यानिमित्त आले असता पत्रकार परिषदेत केलंय। त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता यावेळी रिपब्लिकन ऐक्य केव्हा होणार असा प्रश्न विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने विचारला असता लोक तर सगळे म्हणतात हाय हाय रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचं काय, असा शेर त्यांनी यावेळी लगावला। तर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सोबत आले असता त्यांनी पुढाकार घेतला तर काही हरकत नाही, मात्र तसे होत नाही अशी टीका करत मत खाण्याचं राजकारण होत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला। युती केल्याशिवाय कठीण आहे असंही त्यांनी सांगितले। तर मी कोणाच्याही नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे, रिपब्लिकन ऐक्य व्हावं अशी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी इच्छा व्यक्त केली आहे। लोक तर सगळे म्हणतायत हाय हाय रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचं काय। तर आता रिपब्लिकन पक्षाची ऐक्य आहे ते झालं पाहिजे ही भूमिका माझी अनेक वेळेला आहे, परंतु सध्या तरी रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य होईल अशी परिस्थिती मला दिसत नाही आहे। होत असेल तर त्या ऐक्यामध्ये सामील होण्याची माझी तयारी आहे, कुणाच्याही नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे आणि सर्व रिपब्लिकन नेत्यांनी एकत्र येऊन जर आम्ही ताकद उभी केली तर आमच्या एकट्याच्या ताकदीवर आम्ही एक आमदार निवडून आणू शकत नाही। आपण वंचित बहुजन आघाडीनं मागचा प्रयोग केला दोन्ही निवडणुकीमध्ये, त्यामध्ये त्यांचा एक आमदार एक खासदार निवडून आला नाही। त्यामुळे फक्त मतं खाण्याचं राजकारण करून सत्ता मिळत नाही आहे, सत्ता मिळाल्याशिवाय गोरगरिबांना मदत करता येत नाही। त्यामुळे कुणासोबत तरी युती केल्याशिवाय आपल्याला सत्ता मिळत नाही आहे। त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य जर होत असेल तर माझी तयारी आहे, पण सध्या तरी मला ही गोष्ट कठीण वाटते आहे आणि माझं व्यक्तिगत मत असं आहे की प्रकाश आंबेडकर हे आल्याशिवाय आरपीआयच्या ऐक्याला अर्थ नाही। त्यामुळे ते आले तरच खरं ऐक्य होऊ शकतं आणि ते जर आले तर माझी तयारी आहे। देशात प्रधानमंत्री मोदीवर विरुद्ध पार्टी टीका करीत आहे, मात्र मोदी यांनी देशात चांगलेच काम केले असे म्हणून आठवले यांनी मोदीची पाठराखण केली आहे। दिल्लीत सुरू असलेले आंदोलन राजकीय आहे ते संपावं याकरिता तोमर यांच्यासोबत चर्चा केली। राज्यात महाविकास युती टिकू शकणार नाही, शिवसेनेने भाजपासोबत यावं असा सल्ला रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिवसेनेला दिला आहे। हे सरकार महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि हे सरकारमध्ये सातत्यानं भांडणं असतात। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांमध्ये सातत्यानं आर्शिकच असते। त्यामुळे हे सरकार किती वर्ष टिकेल हे काही तर सांगता येत नाही आहे, परंतु यांना एकत्रित राहायचं असेल तर यांनी एकमेकांच्या विरोधामध्ये कोपरकळ्या मारणं तर थांबवलं पाहिजे। जर यांना खरोखर लोकांच्यासाठी राज्य करायचं असेल तर त्यांनी हे वाद मिटवले पाहिजे आणि लोकांच्या भल्यासाठी जी सत्ता मिळालेली आहे त्याचा उपयोग केला पाहिजे। त्यामुळे एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न या सरकारमध्ये होता कामा नये असं आपलं मत आहे। अशा पद्धतीचा विचार होऊ शकेल की जो 2.5 वर्षाचा जो प्रस्ताव होता की शिवसेनेची मागणी होती आम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद द्या, त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद ठेवून बाकीचं राहिलेलं 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना देऊ, शिवसेना भाजपमध्ये कॉम्प्रोमाइज होऊ शकेल आणि जर शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करायचं असेल, आपले मतदार आपल्यासोबत ठेवायचे असतील तर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा घेतलेला पाठिंबा काढावा आणि भाजपच्या पाठिंब्यावर सरकार बनवावं, अशा पद्धतीचं नम्र आव्हान आपलं माननीय उद्धव ठाकरे यांना आहे। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।